पिंपरी चिंचवडच्या चिखलीतल्या नेवाळे वस्तीमधल्या गणेश इंटरनॅशनल स्कूलनं चालू शैक्षणिक वर्षात केलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी शाळेसमोर तीव्र आंदोलन केलं। 3 वर्षांनंतर 15% फी वाढ करण्याचा नियम असताना शाळा दरवर्षी फी वाढवत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। गणेश इंटरनॅशनल स्कूलनं सीबीएसई पॅटर्न शाळेत अवलंबत असल्यानं सीबीएसई बोर्ड पॅटर्ननुसार फी आकारण्यात येत असल्याचं कारण देत यावर्षी फीमध्ये वाढ केली। त्याविरोधात पालकांनी तीव्र निषेध करत शाळेसमोर आंदोलन केलं। याशिवाय 13 जूनला शाळा सुरू होऊन 9 दिवस उलटल्यानंतर अजूनही विद्यार्थ्यांना पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत। या सर्व बाबींचा निषेध करत तब्बल 100 ते 150 पालकांनी मुलांसह शाळेच्या गेट समोर आंदोलन केलं। या सर्व प्रकरणाबाबत शाळा प्रशासनासोबत संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। आतापर्यंत मला बुक्स भेटले नाहीये कारण की शाळेवाल्यांनी फी जास्त वाढवली आहे आणि ती फी खूप जास्त आहे की ते माझे पप्पा मम्मी भरू नाही शकत। आम्ही त्यांना सांगतो शासनाचा जो निर्णय येईल त्या निर्णयानुसार आम्ही त्यांना बुक्स हे फीस द्यायला तयार आहे, पण ते आम्हाला बुक्स देत नाही। मुलांचे नुकसान होत आहे। 13 तारखेपासून स्कूल चालू झाले। प्रत्येक वर्षी ही लोक 3-3 हजार रुपये फी वाढवतात। सीबीएसईची मान्यता नसताना सुद्धा संस्था चालक मनमानीपणे कारभार करतात। प्रत्येक पालकाला पैशासाठी वेठीस धरतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।